रडत बसण्यापेक्षा दुसरं कोणतंही काम नाहीये. कसं झालं, क्या से क्या हो गया, हे सगळे जे काही डायलॉग आहेत ना, आता ते सगळं पाठ करत असतील. परंतु म्हणतात ना, करावं तसं भरावं, हे आता यांचे नशीब आलेलं आहे. आता पहिले बेकायदेशीर सरकार बनवत होते, आता कायदेशीर सरकार कधी स्थापन होणार आमच्यापेक्षा जास्त चिंता त्यांना लागलेली आहे. म्हणून आता आम्हाला आमचं सरकार कधीच स्थापन करायचं किंवा कसं रन करायचं हे आम्ही ठरवू. फक्त तुम्ही आता घोषणा देण्याचं काम करा, एवढं मात्र तुम्हाला निश्चित आहे. तुम्ही म्हणता त्यांना चिंता लागली, का नेमकी चिंता लागली असावी? कारण त्यांनी आज म्हटलंय की 26 तारखेपर्यंत सरकार स्थापन होणार असं म्हटलं होतं, आता तंगड्यात तंगडे अडकलेत. असं काही नसतं. आमच्या कुठेही तंगड्या अडकलेले नाहीत. सगळे नेते निवांत आहेत. एकनाथ शिंदे साहेब पण, देवेंद्र फडणवीस साहेब पण आणि अजितदादा पण. म्हणून आमच्या तंगड्या काही अडकलेल्या नाहीत. तुम्हाला दोन चार दिवसात हे सर्व दिसून येईल आणि सरकार अत्यंत व्यवस्थित स्थानापन्न होईल. यांचा शपथविधी सुद्धा मोठ्या जागेवर वानखेडेसारख्या स्टेडियमवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक त्यांनी जे विधान केलंय त्यावर तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. ते म्हणतात की भाजपचा शब्द हा गांभीर्याने घ्यायचा नसतो, कारण ते यूज अँड थ्रो करतात. शिवसेनेच्या बाबतीत, ठाकरेंच्या बाबतीतही त्यांनी तेच केलं. अरे करोडो लोकांनी जो विश्वास ठेवला आहे, आज भाजपचे आमदार एवढे निवडून का आले? काहीतरी कारण असेल का नाही? शिवसेनेचे आमदार एवढे निवडून का आले? काही कारण असेल का नाही? तुम्ही जनतेला गृहीत धरायचा जो काही प्रकार आहे ना, हा फक्त संजय राऊत करू शकतो. टोमणे मारणे, गृहीत धरणे, जनता मूर्ख आहे असं समजून जे तुम्ही राजकारण करत होते ना, जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवलेली आहे. तुम्हाला जो अहंकार आहे ना, अहंकार, आम्ही असं आम्ही तसं, आमचा चेहरा घेऊन चाला, त्यांचा चेहरा घेऊन चाला, आता हे चेहरे पाहायची सुद्धा लोकांची इच्छा नसल्यामुळं लोकांनी भरभरून दिलेलं मतदान आहे. म्हणून आता तुमचा चेहरा तुम्हीच आरशात पहा आणि ठरवा कोणाचा चांगला आहे तो. बार्गेनिंग पॉवर बाबतचा विषय आहे, कारण काल स्टेटमेंट आले रामदास कदम यांचे, वरिष्ठ नेते शिवसेनेचे. ते म्हणतात की अजित पवारांमुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली. असं खरंच आहे काय? नाही, असं काही होत नसतं. शिवसेना शिवसेना आहे, अजितदादा आहे आणि देवेंद्रजी आहेत. अजितदादा मध्ये मुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी व्हायचं काय कारण आहे? काही कारण नाहीये. 2014ला सुद्धा राष्ट्रवादीने असाच अति घाईमध्ये आमचा पाठिंबा आहे असं जाहीर केलं होतं. काय झालं, 9 दिवसानंतर पुन्हा विरोधात होतो, 12 दिवसानंतर पुन्हा सत्तेत होतो आम्ही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला जास्त अर्थ नसतो. महायुतीची सत्ता ही तिन्ही पक्षाची सत्ता आहे. म्हणून बार्गेनिंग करणं किंवा आम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे या भानगडीमध्ये आम्ही पडणार नाही. आम्हाला सत्ता स्थापन करून लोकांचं कल्याण कसं होईल एवढंच आमचं ध्येय असणार आहे. तुम्ही म्हणताय शिवसेना म्हणजे टायगर अभी जिंदा आहे असं म्हणावं? टाइगर जिंदा ही था, वो जब गुर्राता है ना तो महाराष्ट्र में क्या होता है सब पता है सब लोगों को. म्हणून शिंदे साहेबांवर जो काही विश्वास आहे ना, आत्मविश्वास सर्वांचाच, की नाही शिंदे साहेब तर काही पॉसिबल आहे. म्हणून आजही आम्ही शिंदे साहेब जो निर्णय घेतात त्यांच्या बरोबर असतो आणि नेहमी राहणार आहोत. नक्कीच. एक ट्विट केलंय राऊतांनी व्हिडिओ, की ज्या गुंडांच्या टोळ्या त्या मतदानाच्या दिवशी फिरत होत्या, आरोप केलाय निवडणूक आयोगाकडे पण जाणार आहे असं म्हणतात. आता निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट या फक्त हे एवढंच एक काम त्यांच्याकडे बाकी राहिलेलं आहे, ते त्यांनी करत बसावं. आणि जे काही कार्यकर्त्याला संभ्रम अवस्थेत ठेवायचं ना, ते ठेवण्याच्या प्रक्रिया ते आता करतायत. आणि याच्यावर आता त्यांच्याकडे असलेले आमदार जे आहेत ना,